तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज तारीख आहे 25 फेब्रुवारी आणि सध्या आपली मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू आणि भाजीसाठी कांदापात याची लागवड चालू आहे. आणि सध्या आपण आपल्याकडे जे सायकल कोळप आहे पेरणी यंत्र त्याच्या साहाय्यानं मेथीची करून घेतोय. मेथी, कोथिंबीर, पालक आणि शेपू. त्यामध्ये तुम्हाला आता मी मेथीबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. मेथी साधारणतः पेरणी केल्यानंतर ना उगवण क्षमता साधारणतः 4 ते 5 दिवसात उगवण होते मेथीची. आणि मेथीची काढणी हार्वेस्टिंग ही साधारणतः तुमची 25 दिवस प्लस 30 दिवसाच्या कालावधी येते. मेथी पूर्ण परिपक्व 25 दिवस झाल्यानंतर ना साधारणतः एक 30 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला काढणीसाठी येते. आणि मेथीसाठी मी साधारणतः एक उगवण झाल्यानंतर ना एक साधारणतः 7व्या ते 8व्या दिवशी पाण्याद्वारे मी 19 आणि ह्युमिक ऍसिड याची ड्रिंचिंग करतोय ठिबकद्वारे. आणि त्याच 2 दिवसानं पाणी दिल्यानंतर ना थोडासा गारवा असतो त्या काळात मी 19 आणि आपलं साधं बुरशीनाशक हे साप पावडर याची फवारणी करतोय. आणि त्यानंतर ना साधारणतः मेथीला एक 19 ते 20 दिवस झाल्यानंतर ना बाजारात उपलब्ध असलेलं ज्याच्यामध्ये अमिनो ऍसिडचं प्रमाण बऱ्यापैकी आहे ते आपण टॉनिक वापरतोय. आणि त्यामध्ये रेडीमेड गोल्ड हे बुरशीनाशक वापरतोय. आणि जर गरज पडली तर कीटकनाशक त्यामध्ये साधारणतः रोगर वगैरे साध्यातलं कीटकनाशक याचा वापर करतोय. आणि साधारणतः त्या टायमाला पाणी द्यायच्या त्यावेळेस पाणी देताना गरज पडली तर युरिया याचा वापर करतोय, नाहीतर 24-24 या खताचा वापर करतोय. आणि साधारणतः माझी मेथी ही हार्वेस्टिंगला 25 दिवसाच्या आतच्या कालावधीतच येते. पण मार्केट काही सांगू शकत नाही. मार्केटचा भाव कमी जास्त होत राहते. पण साधारणतः मी वैयक्तिक बाजार करतोय आणि बाजारात बसून जर मेथीची विक्री केली तर माझी एक 10 रुपये प्लस पेंडी बाजारात बसून विक्री होत्या. आणि त्यामध्ये आता एक गेली 2 महिना 1.5 महिने झालं कालावधीत साधारणतः जानेवारी पासूनच मेथीचा बाजारभाव हा कमी आहे पडलाय. त्यामुळे रेट कमी आहेत. पण इथून पुढच्या काळात बाजारभाव चांगला राहील, कारण आता सध्या उन्हाळ्याचं वातावरण चालू आहे. आणि आता हवेतलं वातावरण टेम्परेचर हे साधारणतः 30 अंश प्लस आहे, 31-32च्या आसपास आहे आमच्या एरियात इथलं. त्यामुळं मेथी जगवणं खूप अवघड आहे. त्यासाठी तुमच्याकडे मुबलक पाणी पाहिजे आणि रेन पाईपची सोय पाहिजे किंवा ठिबक असू दे. तुमच्याकडे कोणतीही सोय असू दे, रेन पाईप असू दे, ठिबक असू दे किंवा पाट पाण्याने किंवा तुषार सिंचन कोणत्याही प्रकारचं असू दे, ते तुम्हाला संध्याकाळचं द्यावं लागणार पाणी किंवा सकाळच्या वेळेस तुम्ही पाणी द्यावं लागणार तुम्हाला. दुपारच्या वेळेस तुम्ही पाणी दिलं नाही पाहिजे, कारण दुपारच्या वेळेस पाणी दिल्यानंतर ना मेथीची मर होणं, जळ होणं याच्या समस्या निर्माण होतात टेम्परेचरमुळं. तर तुम्ही संध्याकाळच्या काळात पाणी दिलं पाहिजे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे औषधाचा वापर करा. आता मेथीला दर घालणार आहे. आणि आताच्या काळात पाणी देताना मी अगोदरच्या काळात पाणी देताना 8 दिवसाचं अंतर ठेवत होतो, पण आता 4 दिवसाच्या कालावधीत तुम्हाला पाणी हे दिलंच पाहिजे. आणि